हाय, प्रत्येक वेळी तुमच्या पद्धतीचं सँडविच खाल्लं आहे. आज माझी पद्धत मी दाखवते सँडविचची. अर्धी वाटी काकडी चिरून घेतले, अर्धी वाटी कांदा, अर्धी वाटी टॅमॅटो, अर्धी वाटी स्वीटकॉर्न शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला, अर्धी वाटी बटाटा. चवीनुसार मीठ ॲड होणार ह्याच्यात, मिरीपूड तिखटपणा येण्यासाठी, 1 चमच चाट मसाला आणि महत्त्वाचं म्हणजे इथं मेयोनीज घ्यायचं आहे आपल्याला, व्हेज मेयोनीज 2 मोठे चमचे. हे मिश्रणात ॲड करून मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं आहे. यानं खूप छान टेस्ट येते. हे बघा अशी. नंतर चटणीची तयारी. कोथिंबीर स्वच्छ धुवून घ्यायची. तुम्ही पुदिनाही ॲड करू शकता. इथं आपल्याला फुटाण्याची डाळ घालायची, 2-3 मिरच्या तिखटपणा येण्यासाठी, चवीनुसार मीठ आणि इथं मोठा चमच 1 दही घ्यायचं आहे आणि ती चटणी वाटून घ्यायची आहे. इथं ब्रेड घ्यायचं आहे आपल्याला, साईडून कट करून घ्यायचं आहे. ते कडकपणा असतो त्याच्यामुळे साईडून कट करून घ्या, म्हणजे छान सँडविच तयार होतं. सँडविच ब्रेडच घ्यायचं आहे आपल्याला, मिल्क ब्रेड नाही घ्यायचा. मिल्क ब्रेडनं मऊ होतात सँडविच. दोन्ही बाजून आपल्याला चटणी लावून घ्यायची आहे व्यवस्थित. किती छान कलर आला आहे बघा चटणीचा. आणि जे आपण मिश्रण तयार केलेलं मेयोनीज आणि व्हेजिटेबल ते ॲड करायचं आहे त्याच्यावर. ह्याच्या आपल्या चवीनुसार तुम्ही चीज वगैरे घालू शकता. मी चीज घातलेलं आहे. ब्रेडच्या एका साईडून तुम्ही मेयोनीज पण लावू शकता, नाहीतर टॅमॅटो सॉस पण लावू शकता. छान टेस्ट येते. मी चटणी लावलेली आहे. नंतर आपण सँडविच मेकरमध्ये छान भाजून घ्यायचं आहे. हे सिंपल आहे सँडविच भाजायचं. दोन्ही बाजूने तेल लावा, बटर लावून भाजून छान घ्यायचं. इथं दुसरीही पद्धत मी दाखवल्या एअर फ्रायरची. खूप छान सँडविच तयार होतं. दोन्ही बाजूनी चटणी लावून घ्यायची, मिश्रण ॲड करायचं आहे आणि इथं 15 मिनटं आपण एअर फ्रायरमध्ये हे सँडविच फ्राय करणार आहोत. भाजून घ्यायचं आहे, दोन्ही बाजूनं तेल लावायचं आहे. हे असं भांड्याला तेल लावून घ्यायचं आणि त्याच्यावर सँडविच ठेवून वरून तेल लावायचं आहे ब्रशनी. खूप छान टेस्ट येते. आपल्याला हॉटेलमध्ये भेटतं सँडविच तसं क्रिस्पी होतं एकदम. हे बघा किती छान झाला आहे ना कलर. मस्त खावा, स्वस्त राहा. माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.